निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ बोला ताई. ताई घेणार आहात तुम्ही आता अनुभव घेणार आहे. हा, आज सुट्टी आहे ना, म्हणूनच विचार केला. आज सुट्टी आहे. म्हटलं बघूया. हा, माझा छोटासा अनुभव आहे एकच. मी आता ह्याला गेली नाही ना होळीला. कुठे गेलेला होळीला? रत्नागिरीला बशनी गावचं. तुमचं तुम्ही नाव सांगू नाचण्याचं. शकता? हा हो, विद्या राणे. विद्या राणे. हा, डोंबिवलीत राहतो ना? डोंबिवलीत राहते. हो हो. तुम्ही नाचण्याचा त्या दिवशी उल्लेख केलात एका अनुभव मध्ये. तुम्ही नाचण्याला राहता? गावाला होता? राहत होती. राहत होतात. सॉरी. हा, म्हणजे वडिलांची तेव्हा बदली तिथे होते ना. असं काय? हा, तुम्ही तिकडेच काय? हा, तो नाचणी आणि बशनी जवळजवळच आहेत गाव म्हणतात. हा, मला काही माहिती नाही. हा, म्हणजे असेल अर्धा एक तासाचं अंतर असेल. अच्छा अच्छा. हा, आमचा गणपतीपुळ्यापासून लवकर आहे. हा, गणपतीपुळ्यापासून जवळ आहे आमचं. हो का? अच्छा अच्छा. हा, आम्ही जाता देवी वगैरे म्हणतात ते. वडील आम्हाला लहानपणी नेहमी गणपतीपुळ्याला घेऊन जायचे. करवंदाच्या जाळ्या, हो, निसर्गरम्य कोकण. होय ना. कौतुक करावं छान थोडं असतं. कमी आहे. काय माझा काय अनुभव आहे माहितीये. आम्ही होळीला गेलो तर शनिवारी गेलो रे. सोमवारी रिटर्न आलो. अच्छा. तेच फणसाची छोटे असतात ना, ते फणसाची भाजी करायची होती मला. तर मी मुलाला म्हटलं जरा बघ रे आपल्याला मिळतात का. तर त्याच्या काकीने सांगितलं आहे आमच्या झाडावर, जा काढून ये. तर त्याला एवढं काय काढता येत नव्हतं, म्हणजे चढायला जमत नाही ना मुंबईच्या मुलांना. बरोबर. हा, तर चढला व्यवस्थित. असं 7-8 फुटावर झाड होतं ते. तर हा, मग त्याने ते चढला आणि हाताला लागले त्याच्या 2-3 ते फणस. तर त्याने काढले म्हणजे कसं, कोयती घेतली माझ्याकडून. मला म्हणतो कोयती असेल तर बघ मम्मी. तर म्हटलं हाय. कोयती घेतली आणि तो म्हणतो पडतील ना, म्हणून त्याने अलगद येण्यासाठी हाताचा घाव मारला त्या फणसाच्या कुयऱ्यांवर आणि त्याचा हात सटकला आणि मी ओरडते, अरे बापरे माझा पोरगा आता पडणार. पण काय माहिती माहिती नाही. स्वामींनीच मला त्या पोरग्याचं वाचवलं पण. आणि माझ्या डोळ्यावर एवढा काळोख आला ना की मला काहीच दिसलं नाही समोर. आणि मी 1 सेकंदाने बघते आता तो हाय झळाला लटकून आहे. मी म्हटलं, आणि शिडी लावलेली आम्ही. मला अरे म्हटलं तू पकडलंस कसं काय. तो मी वरची फांदी पकडली मम्मी. म्हटलं बापरे, नाही तर आता मोठा अनर्थ झाला असता. पोरगा खाली पडला असता आणि आता गावी मुंबईला जायचं होतं. पण ते स्वामींची कृपा आणि आमच्या पालखी बसलेल्या देव आमच्याच घरी. त्यामुळे म्हटलं महालक्ष्मीची कृपा म्हणून म्हटलं तुझा हात सटकला नाही, त्या स्वामीने वरच्यावर तुला झेललं. हो, ही मोठी कृपा झाली. खरंच. मला हे सांगायचं होतं. कुठेही लागू शकलं असतं ना ताई. हा ना, बरोबर. लागलं असतं म्हणजे पडलाच असता तो अक्षरशः. बापरे, शार येतात. झाडावरनं पडणं काय सोपं नसतं. सोपं नाही ना. झाडा म्हणजे पूर्ण झाडावर चढला नव्हता, पण शिडी लावून चढलेला तो. शिडीवर होता पण पाय सटकला, म्हणजे हात सटकलाच होता. बरोबर. आणि वरती धरली दुसरी फांदी पटकन. मला डोळ्यात काळोख आला, म्हणजे मला कळलंच नाही. 1 सेकंद डोळे उघडून बघते तर हा उभाच आहे व्यवस्थित. म्हटलं काय रे, कसं काय. म्हणतो मी पडलोच नाही मम्मी, मला धरलं. म्हणजे मी धरलं वरती फांदीला. बापरे. भाई मला एवढं काही झालं, बस झालं स्वामींची कृपा. हा ना. पण ना त्याला सुट्ट्यांमध्ये ठेवत जा जरा तिथे. कोकणासारखं गाव आहे तुम्हाला. होय होय. काय मस्त त्याला मजा लुटू द्या. आपले सणावारीच जायला मिळतं ना. बरोबर. खरंय. आता कसं, अगोदर सासू होती त्या घर चालू होतं आमचं. आता सासू पण नाही, त्यामुळे आम्हाला मग सणावारी म्हणजे होळी गणपती यालाच जातो. आणि मध्ये काही नाही का आलं तर जावं लागतं मग. बरोबर. खूप छान ताई. मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री